नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. आणि त्या ट्विस्टमध्ये आज मात्र युगंधरने विद्याधरला इतकं मारलेलं असतं, कारण त्याने ह्या धनश्रीला खूप मारलेलं आहे. पण तरीसुद्धा धनश्री अजूनपर्यंत युगंधर आणि आनंदी या दोघांच्या विरोधात कारस्थान करून त्यांचा रागराग करत असते. तिचा आपल्या नवऱ्यावर खूप विश्वास असतो. पण आता ह्याच विद्याधरने मात्र या सगळ्या सुडाची भावना आणि ह्या सगळ्या काही बंदोबस्त करण्यासाठी आनंदी आणि हा युगंधर यांच्या गाडीचा एक खूप मोठा अपघात करण्याचं ठरवलेलं असतं. परंतु आता जेव्हा आनंदी आणि युगंधर हे दोघंही मंदिरात जाणार असतात आणि आज वटपौर्णिमेच्या दिवशी मंदिरात जाऊन मात्र आता जेव्हा हे दोघं गेलेले आहेत, पण येताना मात्र आता यांच्या गाडीचा अपघात याने म्हणजे घडवलेला असतो. पण त्यामध्ये युगंधरला काही न लागता फक्त आनंदीला डोक्याला जखम झालेली असते आणि आनंदीची वडाच्या झाडाची पूजा आहे तर ती तशीच राहिलेली असते. म्हणून मात्र आता युगंधरने ह्या विद्याधरला जेलमध्ये पाठवण्यासाठी पूर्णपणे तयारी केलेली असते. कारण आनंदीच्या जीवावर उठणाऱ्या विद्याधरला मी सोडणार नाही. आणि त्यात म्हणजे आता ह्या बरं झालेल्या आनंदीला आता शिल्पाचा जो काही भूतकाळ आहे तो सगळा भूतकाळ माहिती झालेला असतो. आणि त्याच भूतकाळाचा सत्य म्हणून शिल्पाच्या नवऱ्याला मात्र आनंदीने घरामध्ये आणून शेवटी शिल्पाची काय चूक आहे हे दाखवून दिलेलं असतं. आणि शेवटी शिल्पाचे डोळे उघडलेले असतात. तर मित्रांनो, शिल्पाचा असा काय नवीन भूतकाळ आनंदीने सगळ्यांच्या समोर आणलेला आहे आणि नक्की आता विद्याधरला मात्र युगंधरने आणि पृथ्वीने मिळून कोणती शिक्षा दिलेली आहे हे आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आनंदी या मालिकेचे डेली ट्विस्ट रोजच पाहायला मिळतील. तेव्हा मित्रांनो, हे बघा, आत्तापर्यंत धनश्रीला इतकं समजावून सुद्धा धनश्री ऐकायला तयार नसते. पण विद्याधरने तिला घराच्या बाहेर काढलेलं असतं आणि तो आता इतका पेटून उठलेला असतो. तो म्हणतो की किती काही झालं तरी आता मी ह्या आनंदी आणि युगंधरला सोडणार नाही. काही झालं तरी त्यांचा आज मी बंदोबस्त करणारच. आणि तेवढ्यात मात्र आता धनश्री आतमध्ये आलेली असते. धनश्री म्हणते की अहो हे बघा, तुम्ही प्लीज माझ्यासोबत वडाच्या झाडाची पूजा करायला चला. ते बघा, युगंधर भाऊजी आणि आनंदी हे दोघंही निघालेले आहेत आणि तुम्ही चला ना. आणि त्याच संधीचा फायदा घेऊन मात्र हा युगंधर लगेच आता आपल्या डाकूला फोन करतो आणि आपल्या माणसाला फोन करून म्हणतो की आत्ताच्या आत्ता मला तुझी मदत हवी आहे. जितके पैसे हवे असतील तितके पैसे मी तुला द्यायला तयार आहे, पण मी जे सांगेल ते तुला यायचं आहे. आता ते सगळं काही झाल्यानंतर आता लगेच युगंधर मात्र हा आनंदीला पूजेसाठी घेऊन जायला निघतो. कारण शिल्पाने सांगितलेलं असतं की हे बघ आनंदी, तू पूजा करायची नाही आणि उपवाससुद्धा करायचा नाही. कारण या घरात समिधा गेल्यापासून आता कोणतंही असं वटपौर्णिमेचं हे व्रत साजरं नाही होणार. कारण जेव्हा समिधा होती तेव्हा या घरामध्ये मात्र सगळं काही होतं. आणि आता जो काही समिधाचा भूतकाळ मात्र आनंदीच्या समोर आलेला आहे. कारण आता ह्या समिधाने म्हणजे एक वचन घेतलेलं असतं आणि ते वचन मात्र सुनीताताईंनी आनंदीला सांगितलेलं असतं. समिताताईंचं हे वचन असतं की तिच्या मुलांचा सांभाळ करायचा आणि युगंधरला मात्र आता घराची जबाबदारी व्यवस्थित पार पाडून जे म्हणजे कर्तव्य आहे ते कर्तव्य मात्र पाडायचं आहे. सुनीताने सांगितलेलं सत्य ऐकून आनंदीला खूप मोठा धक्का बसतो. कारण समिताताईंचा मृत्यू झाला त्यावेळेस मात्र आता युगंधरांची जी काही परिस्थिती होती ती खूप बिकट झालेली होती. त्यामुळे मात्र आता आनंदी म्हणते की किती काही झालं तरी शेवटी मी म्हणजे समिताताईंचं हे वचन पूर्ण करेल. त्यांच्या मुलांना मी कधीही दुरावा देणार नाही. त्या मुलांना मात्र प्रत्येक हक्क दिला जाईल. कारण त्याच वेळेस आता सुनीताताईंनी एक वचन असं सांगितलं होतं, एक सत्य, की समिताताईंचा मृत्यू झाला त्या सगळ्याला मात्र विद्याधर जबाबदार आहे. कारण या विद्याधरने मात्र असं म्हणजे शेवटच्या वेळेस युगंधर घरी नव्हते आणि युगंधर घरी नसताना मात्र ह्या विद्याधरने समिताताईंना मारण्याचा प्रयत्न केला. कारण त्या आजारी जरी होत्या पण त्यांना मारण्याचा प्रयत्न मात्र विद्याधरने केलेला आहे. कारण ह्या विद्याधरला आता सगळी प्रॉपर्टी मात्र घ्यायची होती, युगंधरचा बदला घ्यायचा होता. यासाठी मात्र तो समिता बहिणींच्या जीवावर उठला.
तेव्हा आनंदी म्हणते की किती काही झालं तरी या विद्याधरची सावलीसुद्धा मी आता ह्या मुलावर पडून देणार नाही. त्यानंतर मात्र आता जेव्हा हे दोघं म्हणजे मंदिरात चाललेले असतात आणि मंदिरात येतोनी मात्र आता यांच्या गाडीचा अपघात मात्र ह्या विद्याधरने केलेला असतो. पण देवाच्या कृपेने मात्र आता युगंधरला काही लागलेलं नसतं, पण आनंदीच्या डोक्याला मार लागलेला आहे. आणि तेवढ्यात मात्र युगंधरच्या लक्षात येतं की हा तर विद्याधर आहे आणि विद्याधरने आता आपल्या गाडीचा आज म्हणजे ॲक्सिडेंट करण्याचा हिम्मत केला आणि त्यात म्हणजे आनंदीला लागलेला आहे. मी विद्याधरला सोडणार नाही. आज मात्र धनश्री ही वडाची झाडाची पूजा करेल, आज मात्र जाईन, परंतु उद्या मी या विद्याधरला सोडणार नाही. त्याचा जीव गेला तरी चालेल, परंतु आता आनंदीच्या जीवावर तो उठला, मी त्याला नाही सोडणार. म्हणून विद्याधर खूप भडकलेला असतो. तो आनंदीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो. आनंदीवर उपचार सुरू असतात. ती अजूनपर्यंत बेशुद्ध असते, पण आता तिची काही शुद्धीवरती आलेली नाही. पण युगंधरला मात्र तिचं व्रत अपूर्ण राहिलेलं आहे हे आठवतं. युगंधर आता लगेच देवाचं ताट आणि सगळे काही पूजेचं साहित्य वगैरे घेतो आणि वडाच्या झाडाची पूजा करायला येतो. तेव्हा आता तो स्वतः वडाच्या झाडाची पूजा आनंदीसाठी करतो आणि त्याच वेळेस आता आनंदीला सुद्धा शुद्ध आलेली असते. आनंदी मालक साहेब करत असते, पण त्याच वेळेस मात्र आता आनंदी तिकडे हॉस्पिटलला असते. पण युगंधर इकडे पूजेला गेलेला आहे, एका नर्सने सांगितलेलं असतं आणि युगंधर तिकडे स्वतः पूजा करत आहे. आनंदीला शुद्ध आलेली असते, तिला काही राहवत नाही. ती लगेच आता इकडे म्हणजे वडाच्या झाडाच्या तेथे येते, कारण तिला पूजा करायची असते, म्हणून ती मात्र तिकडे यायला निघलेली असते. पण आता जेव्हा आनंदी तेथे येते तेव्हा मात्र बायका एकमेकीमध्ये कुजबुज करत असतात की खरंच आनंदीचं नशीब आहे, कारण आनंदीची म्हणजे जी पूजा अपूर्ण राहिली होती ती युगंधरने आज पूर्ण केली. युगंधर बायकोचा किती मान ठेवतो, ते म्हणजे खरंच आनंदी नशीबवान आहे की तिला युगंधरसारखा नवरा मिळाला, कारण समितासुद्धा खूप लकी होती तर तिला मात्र युगंधरसारखा नवरा मिळाला होता. मग समिताची जागा मात्र आज आनंदीने घेऊन आज मात्र हे सगळं काही व्रत वैकल्य पूर्ण केलेलं आहे आणि त्यात म्हणजे हे व्रत वैकल्य अपूर्णसुद्धा राहून दिले नाही तर ते युगंधरने. आता युगंधर काही बोलत नसतो आणि तेवढ्यात तेथे आनंदी येते. आनंदी हे सर्व काही बायकाच्या तोंडचं बोलणं ऐकत असते. माई मात्र आनंदीला पाहतात आणि म्हणतात की बघ आनंदी, तुला म्हणजे जो युगंधर पत्नी मानायला तयार नव्हता तो आज तुझ्यासाठी पूजा करायला तयार झाला. आता धनश्रीला मात्र आता डोळे उघडतात. धनश्रीला मात्र इतके डोळे उघडतात, धनश्री म्हणते की खरंच आता नवरा असावा तर युगंधर भाऊजींसारखा का नाही तर माझा नवरा. तेव्हा युगंधर धनश्रीला म्हणतो की हे बघ आज तू पूजा कर, पण मी उद्या तुझ्या नवऱ्याला सोडणार नाही, कारण त्याने आज आनंदीच्या जीवावर उठून आम्हाला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. किती काही झालं तरी त्याला नाही सोडणार. आणि त्याच वेळेस मात्र आनंदी ही आता वडाची पूजा वगैरे करते आणि युगंधरच्या पाया पडते. युगंधर आता तिला मिठीत घेतो आणि तिचे 7 फेरी मात्र तो तिला उचलून घेऊन पूर्ण करतो. त्यानंतर आता आनंदीला म्हणजे शिल्पाताईंचं एक कोडं पडतं. सुनीताताईंना विचारते की सुनीताताई, शिल्पाताईंच्या आयुष्यामध्ये असं काय घडलेलं आहे, त्यांचा म्हणजे मिस्टर कुठे असतात, काय करत असतात, तुम्हाला काही माहिती आहे का? त्यावरती सुनीताताई म्हणते की हो माहिती आहे, परंतु बरेच दिवस झाले की शिल्पाताईंनी त्यांना सोडून दिले. नक्की असं काय झालं होतं त्या दोघांमध्ये काहीच कळालं नाही, पण आता जेव्हापासून मी पाहते तेव्हापासून शिल्पाताई इकडेच राहतात. आनंदी विचारते की म्हणजे तुम्हाला अजूनपर्यंत ते कुठे राहतात, काय राहतात माहिती आहे का? तेव्हा लगेच म्हणजे आनंदी म्हणते की सुनीताताई आपल्याला तिकडे जायचं आहे, कारण मला त्यांचा पत्ता वगैरे माहिती नाही, परंतु शिल्पाताईंना आज म्हणजे वटपौर्णिमेचं त्यांचं हे व्रत आहे तर त्यांनी केलेलं नाही, तर त्यांच्या म्हणजे मिस्टरांना आपण घरी आणून त्यांना आनंदाचा सरप्राईजचा धक्का द्यायचा आहे. शिल्पाताई दिसतात रागीट आहे शिल्पाताई, पण मनातून खूप चांगले आहेत. रागवणं हे त्यांचं कर्तव्य आहे, पण शिल्पाताई खरंच खूप चांगले आहेत असे मात्र आनंदी म्हणत असते. आणि आनंदी आता सुनीताताईला घेऊन गपचूप मात्र आता तिकडे निघून गेलेले असते. युगंधरला माहिती नसतं. युगंधर आता आनंदीला सांगून गेलेला असतो की आनंदी स्वतःची काळजी घे, एकतर तुझ्या डोक्याला जखम लागलेली आहे आणि मी ते विद्याधरला सोडणार नाही. किती काही झालं तरी त्या नालायकाला मी शिक्षा देणार म्हणजे देणारच. आणि तेवढ्यात पृथ्वी घरी येतो. पृथ्वी म्हणतो की आनंदी तू कुठे निघालीस? आनंदी म्हणते की कुठे नाही. पृथ्वी विचारतो की अगं आनंदी तुझ्या डोक्याला काय लागलं? तेव्हा आनंदी म्हणते की काही नाही,
हे बघ पृथ्वीवाळा, तू तुझं काम कर, मला काही झालेले नाही. पृथ्वी म्हणतो की नाही असं कसं. पृथ्वी आता तिला घेऊन जातो. तो म्हणतो की हे बघ आनंदी, तुझ्या डोक्याला लागलेलं आहे, तू जरा आराम कर, तुला काय हवं काय नको मी म्हणजे तुझी काळजी घेतो. तेव्हा पृथ्वी मात्र आनंदीची काळजी घ्यायला लागतो. तेव्हा आनंदीला खूप छान वाटत असतं. आणि तेव्हा आता ती पृथ्वीला म्हणते की बाळा, मला एक काम आहे, मला तातडीने बाहेर जावं लागेल. आणि त्याच वेळेस मात्र आता पृथ्वी म्हणतो की ठीक आहे. सुनीताताई मात्र आता ह्या आनंदीला घेऊन इकडे शिल्पाताईंच्या घरी येतात. आणि शिल्पाताईंचे जे काही मिस्टर आहे तर ते म्हणजे ते सध्या आजारी असतात. त्यांना शिल्पाताईंची खूप गरज असते. पण तरीसुद्धा आनंदी बघा, मला माफ करा, मी आज तुमच्या घरी येणं केलं. तेव्हा शिल्पाताईंचे मिस्टर मात्र आनंदीला ओळखत नसतात, पण सुनीताताईंना ओळखतात. सुनीताताईंना विचारतं की ह्या कोण आहे. त्यावरती सुनीताताई सांगतात की ह्या मालक साहेबांच्या दुसऱ्या बायको. तेव्हा हे ऐकल्यानंतर शिल्पाताईंच्या मिस्टरांना धक्का बसतो. ते विचारतात की नक्की हे काय आहे. तर आताच घडलेला सगळं काही प्रकार मात्र ताईंचा आणि आनंदीचा भूतकाळ आहे तो सगळं काही आता हे सुनीताताई सांगतात. त्यानंतर मात्र आनंदी रिक्वेस्ट करते की हे बघा, आज मात्र शिल्पाताईंसाठी तुम्ही आमच्या घरामध्ये चला. शिल्पाताईंना तुमची गरज आहे. कारण आज इतक्या कायम म्हणजे चेहऱ्यावर हसू ठेवणाऱ्या आणि कायम असं तोऱ्यात राहणाऱ्या शिल्पाताई एका गोष्टीमुळे नाराज होत्यात. कारण त्यांना त्यांचे मिस्टरांची आठवण आली असेल. वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेचा सणसुद्धा त्यांनी साजरा केला नाही. त्यावरती आता लगेच शिल्पाताईंचे मिस्टर म्हणतात की नाही, मला त्या बाईकडे यायचंच नाही. कारण ती बाई दिसते तशी नाही. त्यांनी कधीही माझ्याशी संसार केलेला नाही. कारण ती आहे तितकी फक्त तोऱ्यातच आणि ताठातच. त्यामुळे मला तिकडे येण्याची इच्छा नाही. त्यावरती मात्र आनंदी म्हणते की तुम्हाला किती काही झालं तर यावं लागेल. शेवटी आता आनंदी कसं बसं त्यांना तिकडे येण्यासाठी तयार करते. त्यानंतर आता युगंधर इकडे घरी येतो, परंतु आनंदी घरी नसते. आणि आनंदी मात्र घरी नाही दिसली म्हणून आता युगंधर खूप रागवतो. आनंदी कुठे गेली. एकतर तिला बरं नव्हतं आणि तो शिल्पालाच बोलतो. शिल्पालाच म्हणतो की हे बघ शिल्पाताई, तूच काहीतरी कामासाठी आनंदीला कुठेतरी बाहेर पाठवलं असेल. मी तुला कित्येक वेळेस सांगितलं की आनंदीला बरं नाही, आनंदीची काळजी घ्यायला हवी, आणि तू मात्र आज तिला कुठे बाहेर पाठवलं. आल्यापासून तू तिचा रागराग करते. तेव्हा आता शिल्पाला राग येतो. शिल्पा म्हणते की युगंधर, कायम तू तिची बाजू घेत असतो आणि कायम मला बोलत असतो. अरे नक्की काय आहे. आणि तेवढ्यात आनंदी मात्र शिल्पाताईंच्या मिस्टरांना हाताला धरून घरामध्ये घेऊन येते. आणि घरामध्ये आता शिल्पाताई जेव्हा आपल्या मिस्टरांना बघतात तर त्यांना धक्काच बसतो आणि त्या जोरात आनंदीवर ओरडतात. आनंदी म्हणते की हे बघा शिल्पाताई, आज मात्र मी तुमच्या चेहऱ्यावर जे काही दुःख लपलेलं होतं ते बघितलं. आणि आज तुम्हाला त्यांची गरज आहे आणि त्यांनासुद्धा तुमची गरज आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही त्यांचा रागराग करू नका. तेव्हा आनंदीवर शिल्पा खूप जोरात ओरडते. नक्की काय झालं, कसं झालं हे तुला काही माहिती आहे का. आणि तू हिंमतच कशी केली ह्या माणसाला इथे घेऊन येण्याची. तेव्हा लगेच आनंदी म्हणते की हे बघा शिल्पाताई, रागवू नका, परंतु मला समिताताईंचं शेवटचं जे वचन आहे तर ते पूर्ण करायचं आहे आणि या घराला हसत खेळत एकत्र ठेवायचं आहे. ही समिताताईंची जबाबदारी आहे तर ती माझी जबाबदारी आहे. तेव्हा आता मात्र आनंदीने समिताचं जे काही आता हे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचं ठरवलेलं असतं. तेव्हा मित्रांनो, आपण नक्की आता शिल्पा तिच्या नवऱ्याच्या बाबतीत कोणता निर्णय घेते, ते दोघे एकत्र येतात की नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.